नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या जातकांनो, आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त शब्द नाही तर त्या काळाचा संकेत आहे जो तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो। चंद्रग्रहण संपताच तुमच्या आयुष्याची कथा एका नव्या वळणावर येणार आहे। आज रात्री नेमके 11 वाजल्यानंतर वेळ अशी करवट घेणार आहे ज्याची तुम्ही कदाचित कधी कल्पनाही केली नसेल। आकाशात सध्या ग्रहांची जी हालचाल सुरू आहे ती आता थेट तुमच्या भाग्य आणि कर्माशी टक्कर घेणार आहे। राहूची रहस्यमय शक्ती आणि शनीची कठोर ऊर्जा या दोन्ही या काळात अत्यंत तीव्र अवस्थेत आहेत आणि जसेच त्यांचा प्रभाव सक्रिय होईल तसे तुमच्या जीवनातील घटनांची गती अचानक बदलताना दिसू शकते। मित्रांनो, मला माहित आहे की तुमच्यापैकी अनेक जण आधीच जीवनाच्या कठीण मार्गातून गेलेले आहेत। आर्थिक अडचणी, मनावरचा मोठा ताण, रोजच्या छोट्या मोठ्या समस्या आणि त्यातच हा ग्रहणाचा काळ या सगळ्यांनी मिळून तुमच्या मनात अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण केला असेल। अनेक वेळा तुमच्या मनात हा प्रश्नही आला असेल की इतक्या परीक्षा फक्त तुमच्याच वाट्याला का येत आहेत। वर्षानुवर्षे तुम्ही संघर्ष करत आहात, मेहनतही करत आहात, पण मनःशांती जणू अजूनही दूरच आहे। पण मित्रांनो, इथूनच या कथेला खरा वळण मिळायला सुरुवात होते। हे चंद्रग्रहण तुम्हाला तोडण्यासाठी आलेले नाही तर तुमच्यातील बंद पडलेल्या शक्यता जागवण्यासाठी आले आहे। आता तेच ग्रह जे आधी तुमच्या मार्गात अडथळा बनून उभे होते ते हळूहळू तुमचे सहकारी बनू लागतील। ग्रहणानंतर तुमच्यासमोर अशी एक संधी येऊ शकते ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात। आणि जेव्हा तो क्षण तुमच्या आयुष्यात येईल तेव्हा कदाचित तुम्हालाच त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल। घराच्या वातावरणात बदल जाणवेल, चेहऱ्यांवर पुन्हा एकदा हास्य परतेल आणि मनामध्ये एक नवीन आशा जन्म घेईल। असे समजा की आतापर्यंत तुमची मेहनत जमिनीत गाडलेल्या त्या बीजासारखी होती जी योग्य वेळेची वाट पाहत होती। आणि आता तेच बीज हळूहळू अंकुरून फळ देण्याच्या तयारीत आहे। आर्थिक स्थितीत सुधारण्याचे संकेत दिसत आहेत आणि कुटुंबाशी संबंधित काही सकारात्मक बातम्याही ऐकायला मिळू शकतात। जरी सगळं काही एखाद्या जादूसारखे अचानक बदलणार नाही तरी वरून मिळणारे सहकार्य आणि काळाची बदलती चाल तुम्हाला पुढे जाण्याची नवी ताकद नक्की देईल। ज्या परिस्थितींनी तुम्हाला आधी रडवले होते त्याच परिस्थिती आता तुम्हाला अनुभव देऊन आतून मजबूत बनवणार आहेत। फक्त एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी फक्त दाखवण्यासाठी किंवा चर्चेसाठी ऐकू नका। त्या शांत मनाने आपल्या जीवनाशी जोडून समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण हा काळ आत्मचिंतनाचा आहे आणि समजदारीने पावले उचलण्याचाही आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही अनेक धक्के अनुभवले आहेत। कधी आपल्या लोकांकडून निराशा मिळाली, कधी विश्वास तुटताना दिसला आणि ज्यांच्याकडून आधाराची अपेक्षा होती तेच कधीकधी मागे हटताना दिसले। पण याच दरम्यान काही असे लोकही समोर आले ज्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता तुमची साथ दिली। समजून घ्या की हे सगळं तुम्हाला तोडण्यासाठी नव्हते तर तुम्हाला हे दाखवण्यासाठी होतं की खरोखर तुमच्या सोबत कोण उभे आहे आणि कोण फक्त वेळेनुसार बदलते। ज्या लोकांनी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्यांच्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही। काळाचा नियम असा आहे की तो प्रत्येक गोष्ट आपोआप संतुलित करतो। आता परिस्थितीचे दरवाजे बदलत आहेत आणि आत्मसन्मानाने पुढे जाण्याची वेळ आली आहे। पण या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे। जेव्हा नशीब साथ देऊ लागते तेव्हा छोटासा निष्काळजीपणाही मोठे नुकसान करून जाऊ शकते। ग्रहणानंतर येणारे पुढील 10 दिवस थोडे संवेदनशील आणि महत्त्वाचे ठरू शकतात। या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल। चुकीच्या संगतीपासून दूर राहावे लागेल आणि नकारात्मक विचारांपासूनही स्वतःला वाचवावे लागेल। कारण जर सावधगिरी बाळगली नाही तर जे अवसर तुमच्या दारापर्यंत येत आहेत ते परतही जाऊ शकतात। या काळात वातावरणात मानसिक ताण आणि संभ्रमाची स्थितीही राहू शकते। त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांत राहणे, सकारात्मक राहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे। पुढे काय करायचे
कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचे आणि कोणती पावले तुमच्यासाठी सर्वात फायदेशीर ठरू शकतात या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर या गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपही करा. तसेच कमेंटमध्ये 3 वेळा जय बजरंगबली लिहून आपली ऊर्जा व्यक्त करा. आता पूर्ण एकाग्रतेने पुढे ऐका, कारण पुढे दिलेली माहिती तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा ठरवू शकते. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनामध्ये जी अस्वस्थता, जो दडलेला राग आणि जान बोललेल्या गोष्टी साचत चालल्या आहेत, त्या जर विचार न करता अचानक शब्दांच्या रूपाने बाहेर आल्या तर तीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वात मोठी गुंतागुंत बनू शकते. कारण अनेकदा माणूस रागाच्या किंवा भावनांच्या एका छोट्याशा क्षणी आपल्या जवळच्या लोकांनाच अशा गोष्टी बोलून जातो ज्या त्या क्षणी मन हलके करतात, पण नंतर तेच शब्द आयुष्यभराची खंत बनून राहतात. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत आहे. या काळात सर्वात महत्त्वाचे हे नाही की तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट समोर मांडावी, तर सर्वात महत्त्वाचे हे आहे की तुम्ही स्वतःला सावरून ठेवा. कारण नकळत निघालेले शब्द कधी कधी अशी परिस्थिती निर्माण करतात ज्यांना नंतर सांभाळणे सोपे नसते. काही भावना अशाही असतात की त्या मनातच राहिल्या तर तेच अधिक चांगले असते. कारण त्या भावना जर चुकीच्या वेळी बाहेर आल्या तर त्या समोरच्या व्यक्तीलाच नाही तर तुम्हालाही आतून तोडू शकतात. हे समजून घ्या की सध्या जो काळ सुरू आहे तो तुम्हाला शिक्षा देण्यासाठी आलेला नाही. हा काळ तुमची समज, तुमचा संयम आणि तुमच्या आत्मसंयमाची परीक्षा घेण्यासाठी आला आहे. या काळात ग्रहांच्या हालचालीतही आतून खूप हालचाल सुरू आहे. विशेषतः राहू आणि शनीचा प्रभाव तुमच्या वाणीवर आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करू शकतो. आणि तीच वाणी ज्यामुळे लोक तुम्हाला ओळखतात, तेच शब्द ज्यामुळे तुमची प्रतिमा तयार होते, आज सर्वात जास्त सावधगिरीची मागणी करत आहेत. आता पुढची गोष्ट नीट समजून घ्या. जेव्हा जेव्हा ग्रहांचा प्रभाव तुमच्या वाणीवर पडला आहे तेव्हा तेव्हा अनेकदा असे घडले आहे की तुम्ही बरोबर असतानाही स्वतःला चुकीच्या परिस्थितीत अडकवून घेतले आहे. तुम्ही मनापासून लोकांचे भले केले, कोणताही स्वार्थ न ठेवता मदत केली, पण बदल्यात अनेक वेळा दुर्लक्ष, फसवणूक आणि निराशाच मिळाली. कदाचित याच कारणामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला लोकांचे खरे हेतू हळूहळू स्पष्ट दिसू लागतील. आणि असेही होऊ शकते की ती सत्यता अशा एखाद्या व्यक्तीशी संबंधित असेल ज्याला तुम्ही आजपर्यंत तुमचा सर्वात जवळचा समजत आला आहात. तीच व्यक्ती ज्याच्यासोबत तुम्ही आनंदाचे क्षण घालवले, ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगितली आणि जो तुमच्या प्रत्येक चढउताराशी परिचित आहे, तीच व्यक्ती कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठा धडा देऊन जाते. म्हणूनच येणाऱ्या काही काळासाठी तुमच्या कमजोरी प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण आजच्या जगात प्रत्येकजण आधार बनण्यासाठी येत नाही. अनेक लोक फक्त संधी शोधत येतात. पूर्वीचा काळ असा होता की लोक एकमेकांचा हात धरून उभे करत असत. पण आजचा काळ कधी कधी उलटी दिसतो. अनेक लोक इतरांना पाडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे या काळात आंधळा विश्वास सर्वात मोठे नुकसान ठरू शकतो. अनेक वेळा मनात हा प्रश्नही येतो, प्रत्येक वेळी जखम मला का लागते? प्रत्येक वेळी माझाच विश्वास का तुटतो? तर त्याचे उत्तर फक्त नशिबात नाही. अनेकदा तपासून पाहता केलेला विश्वासही त्याचे मोठे कारण ठरतो. जर घराच्या आतच काही सत्य लपलेले असतील तर बाहेर प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवणे शहाणपणाचे नसते. आता जरा तुमच्या मागील सवयींकडेही लक्ष द्या. छोटीशी अडचण आली आणि लगेच कोणाला तरी सांगितली. घरातील गोष्ट बाहेर पोहोचली. थोडेसे यश मिळाले तर तेही सर्वांसमोर जाहीर केले. अशा छोट्या छोट्या चुका अनेकदा मोठ्या नुकसानाचे कारण बनतात. अनेकदा कुटुंबातील वातावरण बिघडण्यामागे चुकीचा संवाद आणि गैरसमजच कारणीभूत असतात. आणि या काळात नात्यांमध्ये संतुलन ठेवणे खूप आवश्यक झाले आहे. शुक्राचा संकेतही हेच सांगतो की वैयक्तिक नात्यांमध्ये संयम आणि समजूतदारपणाने वागावे लागेल. नाहीतर छोटीशी गोष्टही मोठ्या वादाचे रूप घेऊ शकते.
आजच्या काळात नात्यांची मर्यादा जपून ठेवणे सोपे राहिलेले नाही. लोक कोणत्याही गोष्टीचा तमाशा बनवायला वेळ लावत नाही. म्हणून येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये कोणाशी वाद घालणे, गोष्ट वाढवणे किंवा पूर्ण सत्य जाणून घेता कोणावर संशय घेणे तुमच्यासाठी जड ठरू शकते. विशेषतः जर समोरचा व्यक्ती तुमच्या कुटुंबातील सदस्य किंवा खूप जवळचा मित्र असेल तर. कारण या काळात तुम्ही जर थोडीशीही लवचिकता दाखवली नाही तर गोष्ट अशा वळणावर पोहोचू शकते जिथून परत येणे सोपे राहणार नाही. कधी कधी तुम्हाला असेही वाटू शकते की जणू सर्वजण तुमच्या विरोधात उभे आहेत. पण सत्य हे आहे की तुमच्या आत बसलेली भीती आणि असुरक्षितता तुम्हाला घाईघाईने निर्णय घेण्यास प्रवृत्त करत आहे. आणि याच कारणामुळे सध्या पूर्णपणे निर्धास्त होणे योग्य ठरणार नाही. मित्रांनो, मला हेही माहिती आहे की तुमच्या आयुष्यातील एक असा काळ आता हळूहळू संपत चालला आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त देतच राहिलात. लोकांशी प्रामाणिकपणे वागलात आणि बदल्यात अनेक वेळा स्वार्थ, फसवणूक आणि दुर्लक्षच पाहायला मिळाले. कारण काही लोक फक्त या प्रतीक्षेत असतात की समोरचा माणूस कधी कमजोर पडेल आणि ते त्याच्यावर टोमणे मारू शकतील. आपल्या आयुष्यात असे लोकही असतात जे दुःखाच्या वेळी साथ कमी देतात, पण जसेच सुख येते तसे सर्वप्रथम अधिकार दाखवायला येतात आणि अनेकदा त्या सुखात अडथळेही निर्माण करतात. आता आणखी एक बाजूही समजून घ्या. अनेकदा असे घडते की माणूस पूर्णपणे ठीक असतानाही अचानक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये अडकतो. अनेक कुटुंबांमध्ये तर एखादा सदस्य खूप दिवसांपासून एखाद्या आजाराशी झुंज देत असतो. अशा परिस्थितीत कष्टाने कमावलेले पैसे अनेकदा उपचार, औषधे आणि रुग्णालयांमध्ये खर्च होतात. आणि तेव्हा मनात हा प्रश्न निर्माण होतो की शेवटी कमावलेला पैसा टिकत का नाही. अनेक वेळा मनःशांती आणि भावनिक आधारही तितकाच आवश्यक असतो. जर तुमच्या कुटुंबातही एखादी व्यक्ती अशी असेल ज्यांची तब्येत खूप दिवसांपासून ठीक नसते आणि अनेक प्रयत्नांनंतरही काही विशेष सुधारणा दिसत नसेल तर हा काळ फक्त चिंता करण्याचा नाही. हा काळ करुणा, संयम आणि सेवाभाव स्वीकारण्याचा आहे. याच भावनेतून मी एक छोटासा पण खूप सकारात्मक उपाय तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. जर तुमच्या आसपास कुठे एखादी गोशाळा असेल तर कधीतरी वेळ काढून तिथे नक्की जा. पण हे काम फक्त दिखावा किंवा औपचारिकतेसाठी करू नका. तिथे जाऊन शांत मनाने फक्त एवढे विचारा की सध्या अशी कोणती गाय आहे का जिला काळजी, औषध किंवा उपचाराची गरज आहे. जर तुमच्याकडे क्षमता असेल तर तिच्यासाठी थोडी मदत जरूर करा. हे फक्त धर्म किंवा परंपरेचा विषय नाही. हे सेवा, करुणा आणि संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. जेव्हा माणूस मनापासून एखाद्या असहाय प्राण्याची मदत करतो तेव्हा त्याच्या आतही एक नवी सकारात्मक ऊर्जा जागृत होते. आपल्या परंपरांमध्ये गोसेवेला कृतज्ञता आणि दयाभावाशी जोडले गेले आहे. आणि जेव्हा हा भाव मनात निर्माण होतो तेव्हा मनावरील ओझे हलके होऊ लागते आणि विचारही स्पष्ट होऊ लागतात. आता आणखी एक गोष्ट नीट समजून घ्या. कधी कधी तुम्हाला असे वाटू शकते की आजही तुम्ही तिथेच उभे आहात जिथे 2 महिन्यांपूर्वी उभे होता. आणि खरे सांगायचे तर हा अनुभव पूर्णपणे चुकीचा देखील नाही. कारण त्यावेळी तुम्ही पुढे जाण्याचा जो निर्णय घेतला होता तो विश्वासाच्या आधारावर घेतला होता. तुम्ही काही लोकांवर विश्वास ठेवला, पण हळूहळू तेच लोक आपापल्या मार्गाने पुढे निघून गेले आणि तुमचा विश्वास तिथेच कुठेतरी थांबून राहिला. जणू एखादी नाव नदीच्या मध्यभागी येऊन थांबली आहे. पण सत्य हेही आहे की या जगात कोणी येऊन कोणाची नाव पार लावून देत नाही. प्रत्येक माणसाला कधीतरी स्वतःच आपला नावाडी बनावे लागते. जर तुम्ही तुमची दिशा स्वतः ठरवली नाही तर काही लोक असेही भेटतील जे तुमची नाव बुडवून एक काडीचा आधारही देणार नाही. म्हणूनच या काळात सर्वात जास्त गरजेचे आहे पैशांच्या बाबतीत सावध राहणे. कारण पैसा अशी गोष्ट आहे जी अनेकदा आपल्या लोकांचे चेहरेही बदलून टाकते. आज जर कोणाला तुमच्या उत्पन्नाचा किंवा बचतीचा अंदाज आला तर उद्या कोणी ना कोणी एखाद्या कारणाने तुमच्यासमोर येऊ शकतो. कधी सणाचे कारण, कधी अडचणीचा बहाणा, तर कधी लवकर परत देण्याचे आश्वासन.
पण या काळात गोड शब्दांमध्ये अडकणे शहाणपणाचे ठरणार नाही. कारण परिस्थिती संकेत देत आहे की आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. हे नुकसान अनेक प्रकारे येऊ शकते. कधी अचानक खर्चाच्या रूपात, कधी चुकीच्या गुंतवणुकीच्या रूपात, तर कधी कोणावर केलेला विश्वासही त्याचे कारण ठरू शकतो. आयुष्यात एक गोष्ट खरी आहे की जे लिहिले आहे ते घडतेच. पण समजूतदारपणा आणि सतर्कता अनेक अडचणी वेळेवर थांबवू शकतात. म्हणूनच मी नेहमी सांगतो की कोणतीही गोष्ट अर्धवट ऐकू नका. कारण जिथे समस्या असते तिथेच तिचे समाधानही दडलेले असते. प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्या सोबत एखादा मार्ग नक्की घेऊन येते. जर एक दरवाजा बंद झाला तर कुठेतरी दुसरा दरवाजा उघडतोच. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्या उघडलेल्या संधीला ओळखता की पुन्हा पुन्हा त्या बंद दरवाजालाच ठोठावत बसता. अनेकदा माणसासमोर नवीन मार्ग असतात, पण तो त्याच गोष्टीच्या मागे धावत राहतो जी त्याच्यासाठी बनलेलीच नसते. आणि हेच आयुष्याचे संकेत असतात. कधी लक्ष दिले आहे का, घरातून बाहेर पडताना अनेकदा एखादा मोठा अपघात टळतो. एखादे वाहन अचानक समोर येऊनही थांबते. असे क्षण फक्त योगायोग नसतात. अनेकदा ते संरक्षणाचे संकेतही असतात. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. येणारे पुढील 24 तास थोडे संवेदनशील असू शकतात. असे काही प्रसंग समोर येऊ शकतात ज्याबद्दल तुम्ही कदाचित आधी गंभीरपणे विचारही केला नसेल. म्हणून सर्वप्रथम हे समजून घ्या की तुम्ही तुमचा वेळ कशा प्रकारे खर्च करत आहात. कारण नसताना सोशल मीडियावर भटकत राहणे आणि वेळेला हलक्यात घेणे हळूहळू माणसाला मागे ढकलते. तर दुसरीकडे जग आणि स्पर्धा सतत पुढे जात असते. नोकरीचे ठिकाण असो किंवा व्यवसायाचे वातावरण, कोणाच्याही बोलण्यात मध्येच अडथळा आणणे किंवा मोठ्या आवाजात प्रतिक्रिया देणे हे तुमच्या स्वभावाला साजेसे नाही. कारण तुम्ही मूळतः शांत, साधे आणि सहज स्वभावाचे व्यक्ती आहात. अनेकदा सर्वात मोठी शहाणपणाची गोष्ट ही असते की समोरून काही चुकीचे ऐकायला आले तरी ते पकडून बसण्याऐवजी सोडून देणे शिकले पाहिजे. जो माणूस आपल्या कामाशी काम ठेवतो आणि अनावश्यक वादांपासून दूर राहतो तोच माणूस दीर्घकाळात पुढे जातो. हेही लक्षात ठेवा की प्रत्येक परिस्थितीत बोलणे आवश्यक नसते. अनेकदा शांत राहणेच सर्वात मजबूत उत्तर ठरते. या काळात जीवनातील परिस्थिती तुम्हाला आत्मचिंतनाचा संकेत देत आहे. म्हणून तुमची दिनचर्या थोडी व्यवस्थित करा. तुमच्या कामावर लक्ष द्या, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा. इतरांच्या आधारावर उभे राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहण्याचा संकल्प करा. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ संकेत देतो की डोके, डोळे किंवा तणावाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. आणि यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या रागावर आणि अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवणे. खरे सांगायचे तर आजच्या काळात माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणताही बाहेरचा व्यक्ती नसतो, तर त्याचा स्वतःचा अनियंत्रित राग असतो. कारण हाच राग यापूर्वी अनेक नाती तोडून गेला आहे, तीच नाती ज्यांच्याशी कधी खूप अपेक्षा जोडलेल्या होत्या. म्हणून जर पुढील 24 तासांमध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीला निरोप द्यायचा असेल तर तो तुमच्या आवेशाला आणि घाईला द्या. कारण या काळात विचारपूर्वक घेतलेला एक छोटासा निर्णयसुद्धा तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. फक्त त्या निर्णयामध्ये संयम असणे आवश्यक आहे. तुमच्यासमोर ठेवलेल्या या गोष्टींचा उद्देश भीती निर्माण करणे नाही, तर योग्य वेळी तुम्हाला सजग करणे आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय समजूतदारपणे घेऊ शकाल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.